बघा, सत्ता स्थापनेपासून सध्या एक 5 ते 6 दिवस झालं निकाल लागून अजूनही महायुतीचं सत्ता स्थापन, शपथविधी, मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. यामध्ये एकनाथजी शिंदे, अजितदादा आणि फडणवीस साहेब ह्या तिघांमध्ये समन्वयाचा अभाव या ठिकाणी दिसतो. आता लोकांची फक्त एकच नजर आहे, लवकरात लवकर मुख्यमंत्रीपद घोषित करावं आणि पुढील कार्यभार आणि जे कारभार स्वीकारावा. कारण एखादं राज्याचं सिंहासन किंवा एखादं पद जर जास्त वेळ खाली असेल तर ते त्या राज्याकरता चांगलं नसतं. आता महाराष्ट्रामधील हेच सिंहासन, हेच सीएमची खुर्ची आणि मंत्रिमंडळ गेले 7 ते 8 दिवस हे सध्या खाली आहे. असं सरकार हे काळजीवाहू हे महाराष्ट्रामध्ये आहे. आता या ठिकाणी ह्या सर्व चालाघडामोडीतून एक गोष्ट आता बोलली जाते की परत महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरे बाहेर पडून ते महायुती बरोबर येऊन सरकार स्थापन करणार आहेत. आता याला किती शक्यता आहे, ह्या गोष्टी होऊ शकतात का काय नाही, आपल्याला हेच ह्या व्हिडिओतून बघायचं आहे. बघा, कारण शिंदे साहेबांनी आतापर्यंत 3 वेळा मीटिंग त्यांनी घोषित केल्या होत्या, पण त्या मीटिंग त्यांनी स्वतःनी 3 वेळेस कॅन्सल केलेल्या आहेत. आता या ठिकाणी तिढा कुठला आहे नेमका, तिढा बघूया आपण. मंत्रिमंडळाचा तोडगा, सीएम कोण, कुणाला किती मंत्री पाहिजेत, आता होम मिनिस्टर कुणाला आणि खाते वाटप, ह्या सगळ्या गोष्टीवरून सध्या कुठलंही बोलणं नाही. यांचे अंतर्गत इंटरनल बोलणे काय आहे ते महाराष्ट्राला माहीत नाही, पण महाराष्ट्रासमोर मीडियाच्या माध्यमातून जे काय समोर येत आहे ते खूप धक्कादायक आहे. आणि आता मंत्रिमंडळाचा तोडगा अजून निघाला नाही. मुख्यमंत्री चेहरा कोणाचा आहे ते पण अजून फिक्स नाही. उपमुख्यमंत्री 2 आहेत एवढे फिक्स आहे, पण ते कोण आहेत. अजित पवारांचं नाव येत आहे, पण शिंदेचं नाव या ठिकाणी येत नाही. त्या ठिकाणी शिंदेची मागणी अशी आहे, त्यांचा मुलगा जो आहे त्यांना सीएम पद द्यायचं, डेप्युटी सीएम द्यायचं. गृहमंत्री पदावरून जास्त वाद चालू आहे. बघा, एका पदावर दोघांनी किंवा तिघांनीही दावा केलेला आहे. त्यामध्ये अर्थ खातं असेल, त्यामध्ये म्हणजे नगरविकास खातं असेल किंवा अर्थ मंत्रालय आणि गृह मंत्रालय, हे 3-4 खाते महत्वाचे. अजून याविषयी कुठलं खातं कुणाला, कोणतं खातं कुणाला, कुठल्या पक्षाला, कोणत्या गटाला, हे अजून काहीही ठरलं नाही. आणि त्या तात्काळ तारीख सुद्धा घोषित झाली आहे. पहिलं 2 तारीख होती, म्हणजे आजची तारीख होती, पण त्यानंतर आता अजून 3 दिवस वाढवून ही तारीख 5 करण्यात आलेली आहे. आणि 4 तारखेला एक अधिकृत यांची मीटिंग होऊन 5 तारखेला हा शपथविधी सोहळा पार होणार आहे. आता त्यावेळेस शपथविधीच्या वेळेस किती मंत्रिपदांचा निर्णय तोपर्यंत लागेल, किती मंत्रिपद तोपर्यंत वाटले जातील, आणि त्याबरोबरच हे जी नैसर्गिक युती आहे शिंदेची आणि फडणवीस साहेबांची, ही युती तुटणार, ही युती राहणार नाही. या ठिकाणी परत उद्धव ठाकरे हे इकडे येणार, अशा पद्धतीने चर्चा चालू आहेत. आणि यामध्ये बघा, आता डेप्युटी सीएम म्हणून आदित्य ठाकरेला ते पद देऊन उद्धव ठाकरेचं कमबॅक हे युतीमध्ये होऊ शकतं असं बोललं जात आहे. हे बोलायचे कारण काय आहेत, कारण सध्या महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंचा जो गट आहे 20 आमदारांचा, त्यामधील 14 ते 16 आमदार हे नाखुश आहेत आणि त्यांचा एक आग्रह आहे की आम्हाला आता महाविकास आघाडीबरोबर राहायचं नाही, यांच्यासोबत आपण राहू. तर आपले आता पहिलं 2029 पर्यंत नाममात्र फक्त 2-3 आमदार असतील. आता आपण कसतरी 20 वरती येऊन पोहोचलो, अजून याहूनही कमी होतील. त्यानंतर मनपाच्या निवडणुका आहे, जिल्हा परिषद आहे, त्यामध्ये आपलं जे अस्तित्व आहे ते राहणार नाही, याची काळजी त्यांना वाटायला लागली. ते म्हणायला लागले की आता आपण यापासून वेगळं होऊ आणि आपण निवडणूक ही वेगळी लढू. पण अशा वेळेस अजून एक गोष्ट बोलली जाते की उद्धव ठाकरे परत कमबॅक करून जो आपली नैसर्गिक युती होती त्यासोबत जातील, हे पण या ठिकाणी बोललं जाते. बघा, आता विषय कुठला आहे, विषय असा आहे, उद्धव साहेब इकडं येतील ना येतील हा प्रश्न वेगळा आहे. कारण उद्धव साहेबांना पहिलंच काही ते घोळ घालून ठेवलेला आहे आणि तो घोळ एवढ्या लवकरात लवकर सारव होईल शक्यता नाहीत. शेवटी सत्ता आहे, जर उद्धव ठाकरे साहेब 20 इकडे आमदार घेऊन आले तरी यांची सत्ता बसणारच आहे फडणवीस साहेबांची. आणि जर आता दुसरी गोष्ट एक अशी बोलली जाते, कारण एकनाथ शिंदे साहेब गावाकडे जायच्या अगोदर त्यांना जितेंद्र आव्हाड जाऊन भेटले होते. त्यानंतर शिंदे पूर्ण मीटिंग कॅन्सल करून ते आपल्या गावी गेले दर्याला. मग त्यावेळेस एक गोष्ट बोलली जायची की शरद पवारांसोबत शिंदे जाऊन इकडं आघाडीचं सरकार येईल.
अनपेक्षितपणे आघाडी सत्तेवरती येईल. बघा, उद्धव ठाकरेंच्या 20 जागा, त्यानंतर 10 काकाच्या जागा आहेत आणि 57 जागा एकनाथ शिंदे साहेबांच्या आहेत आणि 41 जागा अजित पवार साहेबांच्या आहेत. ह्या दोघांचं मिळून मनुष्यबळ हे 146 होतं. आता 146 जे मतं आहेत, पण यामध्ये एक असा विषय आहे, त्यांचं आता बहुमत आलं. जर शिंदे अजित पवार हे दोघेही परत आघाडीसोबत गेले, इकडं परत आले, ते स्वघरी परतले, तरीही त्यांचं सरकार बसू शकतं. पण या ठिकाणी एक असा गेम त्यावेळेस फडणवीसांनी खेळलेला आहे, देवाभाऊने खेळलेला आहे. त्या गेममुळं हा सत्ता पलट हा कधी होणारच नाही आणि ह्या 5 वर्षामध्ये तरी कमीत कमी सत्तेमध्ये शिरकाव हे आघाडीचा नसणारच आहे. कारण काय, एकनाथ शिंदे साहेबांसोबत आणि अजित पवार साहेबांसोबत यांच्या पक्षामधून उमेदवार लढलेले आहेत भाजपचे. पक्ष यांचे आहेत पण उमेदवार हे भाजपचे आहेत. ते ऑटोमॅटिक परत जातील. मग अशा वेळेस जे एक 4 ते 5 पण लोक परत गेले, तर अशा वेळेस यांच्याकडं स्टे राहणं हे सोपं नाही आणि हे सरकार एक हाती भासल असं या ठिकाणी वाटत नाही. म्हणजे शिंदे अजित पवार इकडे आलेही तरीही महाविकास आघाडी सरकार स्थापन करू शकत नाही. याचा अर्थ काय की फक्त महाराष्ट्रामध्ये यावेळेचं सरकार हे भारतीय जनता पार्टी सोबत मित्रपक्षाला घेऊनच स्थापन करू शकते आणि त्याने एखाद्याला बाहेर काढलंही, अजित पवाराला काढलं किंवा शिंदेंना काढलं, तरीही यांची सत्ता स्थापना हे निश्चित होऊ शकते. पण या ठिकाणी विषय असा आहे, भाजप हे अजित पवारांना बाहेर काढू शकतं पण ते शिंदेंना बाहेर काढू शकत नाही. बघा महत्वाचं कारण काय, बघा विधान परिषदेचं सभापती पद, गृह, नगर विकास आणि अर्थ मंत्रालय ह्या 4 ते 5 महत्वाच्या खात्या वाचून सध्या हे काही प्रोग्राम रखडलेला आहे पूर्णपणे. आता इकडे मनुष्यबळ तर आहे पुरेसं, अपक्ष असतील की आता अपक्ष हे ज्यांची सत्ता तिकडे जातात ते, आणि पुढले जे आहे ते म्हणजे अजित पवार आहेत. पण यांच्याकडे मनुष्यबळ आहे, हे स्वतः दोघे मिळून सरकार स्थापन करू शकतात. पण या ठिकाणी महत्वाचा मुद्दा काय आहे की भारतामध्ये भाजप हा एक राष्ट्रीय पक्ष आहे आणि राष्ट्रीय पक्ष जर एखाद्या राज्यामध्ये पूर्णपणे बळकट करायचा असेल तर त्याला स्थानिक पक्षाची, स्थानिक लोकांची, स्थानिक नेतृत्वाची मदत ही घ्यावीच लागते. आणि स्थानिक पक्ष म्हणून आता सध्या तरी महाराष्ट्रामध्ये पाहिलं गेलं तर एकनाथ शिंदेची शिवसेना हेच एक मजबूत असं स्ट्रॉंग एक पक्ष महाराष्ट्रामध्ये वाचलाय. बाकी काकाचा पक्ष 10 जागा गुंडाळून बसलाय. काँग्रेसची पण 16 वरती अवस्था हेच आहे आणि युबीटीची पण अवस्था अशीच आहे 20 जागेवरती. मग या ठिकाणी अजित पवार जागा येतात 41 आणि यात सगळ्यात जास्त जागा आहेत 57 जागा, त्या म्हणजे शिंदे साहेबांच्या. म्हणजे आता शिंदेना तर भाजपनं एकटं सोडलं तर भविष्यामध्ये किंवा सध्या मनपाच्या निवडणुका ह्या सर्व निवडणुकांमध्ये सुद्धा भाजप हे बॅकफुटला जाऊ शकतं आणि शिंदेमुळं एक 20 ते 22% ह्या मतामध्ये भर पडलेली आहे, ते म्हणजे मराठा समाजाची. तो पण समाज नाराज होऊन परत भविष्यामध्ये या सर्व निवडणुकीमध्ये भाजपला बॅकफुट तुझा टाकलं जाऊ शकतं. आणि महत्वाची गोष्ट अजून काय की कुठल्याही परिस्थितीमध्ये भाजपला शिंदेंना गमवायचं नाही, याचं एक महत्वाचं उदाहरण. कारण या सगळ्या गोष्टीवरती अमित शहा साहेब आणि मोदी साहेब स्पष्टपणे काही नाही बोलत आणि शिंदे साहेब हे त्या दोघांवरती सगळ्या गोष्टी ढकलून ते शांत राहतात. याचा अर्थ असा काहीतरी आतून काहीतरी चाललंय. पण आतून हे चालले नाही की उद्धव ठाकरेंना सोबत घ्यायचं, आदित्यना डेप्युटी सीएम करायचं, हे अजिबात नाही. त्यांची इच्छा असेल इकडे यायची, पण यांचं त्यांना घेवच अशी इच्छा नाही. आता जी 5 तारखेची सत्ता स्थापना आहे महाराष्ट्रामधील, महाराष्ट्र मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्री यांची, याविषयी अजून ठोस निर्णय न झाल्यामुळं, अजून त्या गोष्टी बाहेर न आल्यामुळं, लोकांपर्यंत सत्य गोष्टी न बाहेर पडल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या अफवा सध्या महाराष्ट्रामध्ये उडत आहेत. आणि ज्यावेळेस ह्या गोष्टी बाहेर पडतील, ज्यावेळेस ह्या तिघांची प्रेस कॉन्फरन्स होऊन त्यामधून जो काही निर्णय त्यांच्या समोर येईल, त्यावेळेस ह्या सर्व लोकांचे तोंड आपोआप बंद पडणार आहेत आणि त्यावेळेस महाराष्ट्राला नवीन चेहरा कोण आहे
मंत्रिमंडळ काय आहे याविषयी शंका कुशंका ह्या राहणार नाहीत आणि एक पुढील जे सरकार आहे युतीचं ते असंच व्यवस्थित चालेल. फक्त एवढीच गोष्ट मला सांगायची होती की कुठलेही काही झालं तर या ठिकाणी भाजप हे उद्धव ठाकरे सोबत जाऊन सत्ता स्थापन करणार नाही आणि महत्त्वाची गोष्ट काही झालं तरी शिंदे सुद्धा यांना सोडणार नाही. शिंदेंना अजून खूप काही पुढे पाहायचं आहे. त्यांना शिवसेना वाढवायची आहे. त्यांना शिवसेना हे एवढं त्यांना ठेवायचे नाही. यांची संकुचित विचारसरणी नाही. तीच विचारसरणी हे उद्धव साहेबांची होती म्हणून त्याचा पक्ष आज नामोनिश होत आहे. या ठिकाणी फक्त हे शिवसेना वाढवण्यासाठी शिंदे साहेबांचे प्रयत्न भविष्यामध्ये असणार आहेत. ते आहे ते त्यांचं एक लॉंग टर्म राजकारण बघून त्यांनी सध्या हे राजकीय खेळी खेळत आहेत. बाकी यामध्ये कुठलंही काय होणार नाही. त्यांनी काल हे परत सांगितलंय की मुख्यमंत्री पद किंवा बाकी गोष्टी असतील ते युतीचं असेल आणि शासन हे युतीचं असेल त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. तुमचं काय मत आहे नक्कीच कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. नमस्कार.